टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खरं तर महाराष्ट्राच्या तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP काय असते शेतकरी संघटनामुळे समजली आणि ऊसाला पहिली आधारभूत किंमत फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस जी FRP असते ती हक्काची असते आणि ती द्यायला शासनाचं बंधन आहे। त्याला शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार 14 दिवसामध्ये तुटलेल्या ऊसाला FRP ऊसाची किंमत देणं कायद्यानं बंधनकारक आहे। जर कारखान्याने पैसे देण्यासाठी विलंब केला तर त्याच्यासाठी सुमारे 15% व्याजाची तरतूद आहे। 15% व्याज त्यांना द्यावं लागतं आणि मध्यंतरी अशा पद्धतीनं FRP मिळत होती, परंतु फेब्रुवारी 22 मध्ये राज्य सरकारने अधिनियम आणून त्याच्यामध्ये बदल करून FRPचे 2 तुकडे केले आणि त्याच्यामध्ये FRP 2 तुकडे केल्यामुळं सभासदांना जे एकदम पैसे मिळाल्यानंतर एखादं चांगलं उचित काम होतं ते सभासदांना करता येत नव्हतं किंवा बँकेचे व्याजांचे हप्ते किंवा व्याजामध्ये सवलत घेण्यासाठीचं कर्ज भरणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी सभासदांना करता येत नव्हत्या। ऊसाची तुकडेवारी झाली तर ही ऊसाची 2 हप्ते करण्याचा उद्देश तत्कालीन तत्कालीन मंत्रिमंडळाचा का होता हे माहीत नाही आपल्याला, परंतु याच्यामध्ये कारखान्यांना अडचण आहे अशी वेगवेगळी कारणं देऊन तमाम ऊस उत्पादक सभासदांच्यावर शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला होता। परंतु खासदार राजू शेट्टी साहेबांनी गेले 3 वर्ष या शुगर केन कंट्रोल ॲक्ट 1966चा आधार घेऊन मुंबई हायकोर्ट येथे न्याय मागितला। राज्य सरकारच्या वतीने 7 ते 8 वकील त्या ठिकाणी महाभियोक्ते त्या ठिकाणी केस लढत होते आणि कुठल्याही पद्धतीमध्ये एक रकमी देऊ शकत नाही अशी बाजू सरकारने मांडली, परंतु योगेश पांडे जे शेतकरी संघटनांना कायमस्वरूपी कुठलीही फी न घेता मदत करतात, त्यांनी अतिशय मुरब्बीपणे ही या ठिकाणी बाजू मांडली आणि महाराष्ट्राच्या तमाम ऊस उत्पादक सभासदांना शेतकऱ्यांना ह्या FRP 1 रकमी मिळवून देण्याचा फार मोठं सहकार्य त्यांनी खरं केलं आहे। मुंबई हायकोर्ट यांनी जी निर्णय दिला आहे तो अतिशय शेतकरी संघटनांसाठी किंवा कृती समितीसाठी किंवा तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा आहे, जेणेकरून आंदोलनाची आणि कुठल्याही प्रकारचं उपोषण किंवा मोर्चे करण्याची वेळ तमाम ऊस उत्पादक येणार नाही। यासाठी आम्ही माननीय हायकोर्ट साहेब मुंबई, खासदार राजू शेट्टी साहेब, योगीजी पांडे साहेब, आदरणीय सतीश भैया व तमाम ऊस उत्पादकांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक असं आभार या ठिकाणी व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।